देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। आपलं नाव सांगा. शाहूराज गोविंद कदम. काय तक्रार आहे नेमकं उपोषणाचं बसायचं कारण? मी इथं भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात झाला. साधारण 25 ते 30 लाखाचा भ्रष्टाचार झालाय. तरी पण मी जसं तक्रार देतो तसं त्यात भ्रष्टाचार म्हणजे तक्रारीवर परत भ्रष्टाचार असं यांचा पूर्ण म्हणजे कार्यक्रम चालू आहे. यासाठी कुठंतरी म्हणजे प्रशासनाने याच्यावर पूर्ण मोठी कारवाई केली पाहिजे. यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. आता खूप म्हणजे भ्रष्टाचार सांगायचं म्हणलं की मी उदाहरणासहित सगळे दाखवलेलं आहे. पुस्तकाचा विषय तुम्ही एक म्हणले होते काहीतरी. आता जो पुस्तकाचा जो दिलेला आहे, आता पुस्तकं मी तक्रार दिल्यानंतर पुस्तकांनी फक्त काय केले म्हणजे विद्यार्थ्यांसाठी किंवा गावातल्या मुलांसाठी अभ्यासिकेसाठी तो पुस्तकं आणलेले म्हणजे असे दाखवलेले, पण ऍक्च्युली एक पण पुस्तक त्यांनी आणलेलं नव्हतं. मी तक्रार दिल्यानंतर काहीतरी इकडून तिकडून गोळा करून एक 80-90 पुस्तकं आणून ठेवली आणि इथं पुस्तकं त्यांनी दाखवलेत 196. पण सीओ साहेबांनी ज्यावेळेस सुनावणी घेतली त्यावेळेस ऑन दी स्पॉट पंचनामा करण्यासाठी विस्ताराधिकारी मॅडमना पाठवलेलं होतं. तर त्याच्यात 90च पुस्तकं निघाले. 106 पुस्तकं पुढे गेलेत. आता त्या पुस्तकाच्या त्याची पावती जे काय मुडके एंटरप्राइजेस नावाची जोडलेली. मुडके एंटरप्राइजेस जे आहे ते सिव्हिल कन्स्ट्रक्शनची संस्था आहे. हे पुस्तकाची संस्था म्हणजे पुस्तकाचं दुकान नाही की तुम्ही ते पावती त्याला तुम्ही जोडू शकता. आणि पावती मुडके एंटरप्राइजेसची जोडले, परंतु ग्रामपंचायत ऑपरेटर बोळेगावचा जो आहे त्याच्या नावाने ती बिल मारले. बोळेगावच्या ग्रामपंचायत ऑपरेटरचा आणि मुडके ह्या कुठलं हिट ऍड्रेस म्हणलं? मुडके एंटरप्राइजेसची पावती हो. आणि बिल मारले राहुल किशोर वाघमारे ग्रामपंचायत ही आहेत का? हो, ऑपरेटर ग्रामपंचायत ऑपरेटर याच्या नावाने ते बिल मारलेले. आता तुमची मागणी नेमकं काय? मागणी याची अशी आहे की याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितावरती सखोल म्हणजे चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करून जे काय इथं ग्रामपंचायतवर जे काय म्हणजे आर्थिक असे संबंधित जे काय काम चालू आहे ते पूर्ण थांबवलं पाहिजे. सर्व पूर्ण दप्तर ताब्यात घेतलं पाहिजे आणि यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. तुम्ही आज सकाळी उपोषणाला बसलात. हो. ग्रामपंचायतला तर टाळं दिसायला लागले. हो. मग संबंधित कोणी आलं नाही का तुमच्याकडे आजपर्यंत? नाही, कोणीच आतापर्यंत आलं नाही. पंचायत समिती म्हणून पण नाही. संबंधित पोलीस तुमचे बीट अंमलदार कोणी इटकळा आउटपोस्ट येतं वाटतं तुम्हाला? तिथलं तुमचे बीट अंमलदार आले नाहीत कोणी? हो. किंवा ग्रामसेवक आले नाही किंवा कोणीच म्हणजे असं आलं नाही. तुम्ही तर पत्र व्यवहार केला होता आधी? केलेला आहे. पूर्ण सगळ्यांना मी पत्र दिलेलं आहे. सगळ्यांना म्हणजे अर्ज केला होता की मी उपोषणाला जर माझी एवढ्या दिवसात जर चौकशी नाही झाली की मी 5 तारखेपासून उपोषणास बसणार आहे म्हणून सगळ्यांना मी कळवलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्या संदर्भात मी उपोषणासाठी बसलोय. प्रथम सुरुवातीला मी 5 मे 2025 अर्ज केला होता पंचायत समिती तुळजापूरला. त्या संदर्भात एक 5 ते 6 कामाची मी म्हणजे तक्रारी अर्ज केला होता. मग ते 5 ते 6 कामाची तक्रारीमधून पंचायत समितीच्या विस्ताराधिकारीनी चौकशी केली. चौकशी करून अहवाल पंचायत समितीला दाखल केला. पंचायती समितीतून दाखल केल्यानंतर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी तो पूर्ण अहवाल बघून परत त्यांचा जो काय अहवाल आहे त्यांचा अहवाल पाठवून परत जिल्हा परिषदला पाठवल्यानंतर जिल्हा परिषदचे जे काय माननीय मुख्य चौकशी लावली का? मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी लावली. त्याच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी 4 ते 5 सुनावण्या घेतल्या. 4 ते 5 सुनावणीमध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे जो काही भ्रष्टाचार केलेला आहे तो निष्पन्न झाला. निष्पन्न होऊन परत नंतर ऑन दी स्पॉट पंचायत समितीचे काही जे विस्ताराधिकारी आहेत त्यांना ऑन दी स्पॉट पंचनामा करण्यासाठी लावला की त्याच्यामध्ये पुस्तक खरेदी असेल, जे का पुस्तक खरेदी दाखवलेलं आहे त्याच्यात ज्यावेळेस स्वतः पंचायत विस्ताराधिकारी मॅडम जे आहेत त्यांनी येऊन चौकशी केल्यानंतर ऑन दी स्पॉटला जवळजवळ फक्त 90 काहीतरी पुस्तकं तिथं उपलब्ध झाली. ते पण मी तक्रार दिल्यानंतर पुस्तकं उपलब्ध करून ठेवली. कारण प्रशासनाचा नियम काय आहे की काम करायच्या अगोदर जिओ टॅगिंगचा फोटो असला पाहिजे आणि काम झाल्यानंतर जिओ टॅगिंगचा फोटो असला पाहिजे. असं कुठल्याच जे काय फक्त कागदोपत्री दाखवून नुसते फक्त निधी म्हणजे यांनी हडप केलेला आहे आणि पूर्णपणे भ्रष्टाचार केलेला आहे. कोणी हडप केलाय म्हणजे कोणावर आरोप आहेत? सरपंच ग्रामसेवक यांनी निधी पूर्णपणे हडप केलेला आहे. हे तक्रार दिल्यानंतर पहिली तक्रार कधी दिली तुम्ही?
पहिली तक्रार 5 मे 2025 ला दिली. त्याच्यावर त्याने संबंधित विस्तार अधिकाऱ्याने अर्जाची दखल घेऊन चौकशी लावली. हो बरोबर. चौकशी आणि ते दोषी आढळले. हो दोषी आढळ. परत पुढे काय कारवाई केली त्याने? मग काय आता जिल्हा परिषदला त्याची म्हणजे सुनावणी झालेली. किती सुनावण्या झाल्या? साधारण तिथे 4 ते 5 सुनावणी झाली. त्यात काय निष्पन्न झालं? दोषी आढळले. पुस्तकं खरेदी केले नाहीत. मग परत पुढे काय कारवाई? मग आता ते कारण तिथं जे काय बांधकामचे जे काय वागत साहेब आहेत त्यांचे फक्त 27 जानेवारीला त्यांना पत्र काढलेलं आहे, पण अद्याप म्हणजे ते पण चौकशी झालेली नाहीये. कारण सभागृह दुरुस्ती आणि जे सत्कारासाठी जो काय रस्ता आहे तो ह्यांनी दाखवलेला आहे, पण ऍक्च्युली ते काम झालंच नाही, कुठंच काम केलेलं नाही. कारण आता तिथं काम असं दाखवले की म्हणजे मी तक्रार दिल्यानंतर सभागृहासाठी किती होता? सभागृहासाठी 41,390 आणि सीसीटीव्हीच्या नंतर आहे. सभागृह दुरुस्ती आणि शेतरस्त्यासाठी. शेतरस्ता म्हणजे जे काय शेतरस्ता दाखवला त्यासाठी किती होता? 34,492. आणि ह्याचं काम असं दाखवलं की मी तक्रार दिल्यानंतर म्हणजे घाई गडबडीत असं केलेलं आहे की कम्प्लेशन सर्टिफिकेट जे असतं सीसी सर्टिफिकेट ते त्याने जिओ टॅगिंगच्या फोटोच्या अगोदर दाखवलेलं आहे. म्हणजे काम चालू हाकच्या अगोदरच तुमचं काम कम्प्लीट अशा पद्धतीने दाखवलेलं. मग हे झाल्यानंतर त्याची चौकशी तक्रारी म्हणजे चालू असताना कारवाई चालू असताना त्याच्यानंतर परत नंतर यांनी भ्रष्टाचार केला. त्या भ्रष्टाचारच्या नंतर साधारण मी जो काय अर्ज आहे 21 नोव्हेंबर 2025 ला अर्ज केला होता परत पंचायत समितीला. त्या संदर्भात मी बऱ्याचदा पाठपुरावा केलेला आहे. साधारण याच्यामध्ये 28 जे काम आहेत 28 कामातून एकही काम केलेलं नाही, फक्त कागदोपत्री दाखवून पैसे उचललेत. आणि ह्याच्यामध्ये काही कामं अशी आहेत की राहुल किशोर वाघमारी जो आहे तो बोळेगावचा ग्रामपंचायतचा ऑपरेटर आहे, त्याच्या नावाने बरेच बिलं काढलेले आहेत. आता वॉटर सप्लाय वर्क NN ऑपरेटरच्या नावानं कसं काय? म्हणजे त्यांनी काय गुत्तेदारी केली का? काहीच नाही. त्यांच्या नावानं कसं काय? आता ते ग्रामपंचायतनं काढलेलं आहे. कारण ग्रामपंचायतनं हे म्हणूनच म्हणतो ना की पूर्णपणे चुकीचं काम केलेलं आहे आणि पूर्णपणे तो पैसा हडप केलेला. साधारण 28 काम आहेत. मग ते मी 21 नोव्हेंबरला तक्रार दिली. त्याच्या संदर्भात आणखी चौकशी झालेली नाहीये. कारण मी त्याचा पाठपुरावा केला तर ग्रामसेवक दप्तर देत नाहीत किंवा ग्रामसेवकाकडून मला रेकॉर्ड उपलब्ध होत नाहीत असं जे काही विस्ताराधिकारी आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे. ते तक्रारी झाल्यानंतर म्हणजे ह्याची चौकशी चालू असताना परत नंतर साधारण मार्चमध्ये परत यांनी TCL दाखवले, म्हणजे TCL खरेदी केलं म्हणून दाखवलेलं आहे. पण TCLचा साधा एक फोटो सुद्धा न आणता 50,000 ते 55,000 रुपये म्हणजे त्यांनी उचललेले आहेत. आणि TCL तर आणलेच नाहीत. त्याच्यानंतर दुसरं जे आहे कॅमेरे, जे काही CCTV मध्ये गावामध्ये कॅमेरे बसवलेत. किती बसवलेत कॅमेरे? 4 सेटचा म्हणजे 3 कॅमेरे म्हणजे 3 बसवलेत. 4 सेटचे 3 असे 3 ठिकाणी बसवलेत. साधारण आज जर बाजारभावानं जर आपण बघितलं तर 70,000 ते 90,000 रुपये त्याची किंमत होती. मग ते चालू होण्यासाठी म्हणजे त्याला DVR असेल, मॉनिटर असेल, पण तसं एक म्हणजे कुठला कॅमेरा चालू नाही. त्याचा किती होता टोटल निधी शासनाचा? म्हणजे 3,36,000 रुपये उचललेले. आणि तुमचं आता म्हणजे नेमकं म्हणण्याचा उद्देश काय किंवा किती असावं? आता जर म्हणजे मी चालू आहेत का कॅमेरे? नाही, बंद आहेत सध्या. त्याचं मेन सर्व्हर वगैरे कुठं आहे? सर्व्हर ग्रामपंचायत मध्ये लावले वाटतं, पण चालूच नाही. कारण त्याला पूर्ण जे काय आहे मी कारण तक्रार दिल्यानंतर हे जे काही कॅमेरे वगैरे जे आहेत ते त्याचे काहीतरी DVR आणायचं किंवा मॉनिटर आणून लावायचं हेच सध्या म्हणजे चालू. जर बाजारभावानं जर भेटलं तर 70,000 ते 90,000 रुपये त्याची किंमत होती. साधारण म्हणजे 2-2.5 लाख रुपये ह्याने हडप केलेले त्याच्यात. खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि जर समजा त्यांनी बसवल्यासहित जर हे केलं तर त्याची किंमत 70,000 ते 90,000 होती. आणि दुसरं जे आहे ते महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे. महिलांना प्रशिक्षण म्हणजे साधारण 23 महिलाचे 92 महिला यांनी केलेलं. इथं दाखवतोय मी. घेतलं का पण प्रशिक्षण? 34 दिवसाचं प्रशिक्षण दाखवलं, पण मोजून एक 6 ते 7 दिवस म्हणजे महिलांना बोलवलं होतं. साधं त्या महिलांना तिथं पायडल सुद्धा मारता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि प्रशिक्षण कसं घेतलंय आता इथं मी दाखवतोय. जे काय यांनी सह्या घेतलेल्या आहेत म्हणजे एवढे दिवस आम्ही प्रशिक्षण घेतलं म्हणून. आता जे या पहिल्या पेजवरची 23 महिला आहेत त्याच महिला दुसऱ्या पेजवर आहेत, त्याच महिला तिसऱ्या पेजवर आहेत, त्याच महिला चौथ्या पेजवर आहेत. फक्त नावाचे जे काय आदला बदल आहे, 1 नंबरचं नाव 3 नंबरला, 3 नंबरचं नाव आता इथं बघा
इथं जे पहिलं नाव जे आहे किंवा जे 3 नंबरला जे नाव आहे दुसऱ्या पेजवरती, इथं बघा 6 नंबरला. हेच इथं पहिल्या पेजवर 3 नंबरला आहे, दुसऱ्या पेजवर 6 नंबरला आहे, त्याच्याच नंतर तिसऱ्या पेजवर 14 नंबरला आहे, त्याच्यानंतर चौथ्या पेजवरती तेच नाव इथं म्हणजे नेमकं किती महिलांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांनी किती महिला लावले त्या? आता हे साधारण म्हणजे ऍक्च्युअली किती महिला असतील आणि किती डबल जे नावं दिसालेत तुम्ही म्हणताय? 23 महिलांचं प्रशिक्षण ह्यांनी म्हणजे 23 महिलांना बोलवलेत आणि हा. ते पण त्यांना 34 महिला म्हणजे 34 दिवस हा 34 दिवसाचं प्रशिक्षण दाखवलं दाखवले. हा. मग त्याच्यासाठी जे काय दररोज प्रशिक्षण जे दाखवलेलं आहे त्याचे दररोजचे जिओ टॅगिंगचे फोटो पाहिजे. हो एकाही दिवसाचा जिओ टॅगिंगचा फोटो नाही. म्हणजे तुम्ही 34 दिवस जर प्रशिक्षण घेतलेलं आहे तर 34 दिवसाचे तुमचे हे जिओ टॅगिंगचे फोटो पाहिजे. कारण मोजून फक्त 5 ते 7 दिवस त्यांना महिलांना बोलवले. आता ज्या काय महिला इथं प्रशिक्षण घेतले त्यांना साधं त्या शिलाई मशीनचं पायडल सुद्धा मारता येत आणि त्याच्यात पण असा भ्रष्टाचार आहे. म्हणजे त्याच्यात पण असं यांनी हे केलेलं आहे की 23 महिला दाखवून 92 महिला फक्त नावं खालीवरी केलेत आणि याचा निधी जो आहे साधारण 1,75,000 रुपये उचलले. म्हणजे 1,75,000 रुपये निधी पूर्णपणे हडपले. त्याच्यानंतर भरपूर काम आहेत असे जे पाईपलाईन दाखवलेले आहे. म्हणजे पाणी पुरवठा करण्यासाठी लोकांची पैप आणायची किंवा दुसऱ्याच्या पैपांनी पाणी ही करायची आणि तो पूर्ण 4.5 लाख रुपयाचा पूर्ण निधी यांनी हडप केला. जर समजा तुम्ही पाईपलाईन, आता मी जे का पाणी पुरवठ्याचे जे काही इंजिनियर आहेत त्यांना मी चौकशी केली किंवा विचारलं तर ते काय बोलतात की आम्ही जे पाईपलाईन आहे ते पुरून घेतलेले आहे. म्हणजे पुरून न घेता आदर आणलेले आहे. आदर पाईपलाईन आणले पण आदर पाईपलाईन आणलेली तुमचे जे वायर मोटर पाईप हे तर पाहिजे ना, ते कुठे आहे ते सुद्धा नाही. ते तरी दाखवा. प्रशासनाला काय मागणी आहे तुमची आता प्रशिक्षणाचं जी काय प्रशासनाला तुमची आता नेमकं मागणी काय आहे? प्रशासनाला आमची मागणी हे आहे ह्या सर्व कामाची पूर्ण चौकशी करून 15 दिवसाच्या आत सरपंच ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांना बडतर्फ करावं, त्यांना अपात्र करावं. त्याच्यानंतर हा पूर्ण अहवाल जो आहे तो मला 15 दिवसाच्या आत मिळाला पाहिजे. आणि या संदर्भात जे काही ग्रामपंचायतचे 6 सदस्य होते विद्यमान सदस्य ह्या म्हणजे कारभाराला कंटाळून 6 सदस्यांनी राजीनामा दिला. आत्ताच म्हणजे जानेवारीमध्ये राजीनामा दिलाय. ते राजीनामा दिल्यामुळं ग्रामपंचायत ही काय झाली अल्पमतात आलेली. त्यामुळे यांना मासिक सभा घेता येत नाही किंवा ठराव सुद्धा घेता येत नाही. त्यामुळं याच्यासाठी जे काय प्रशासनाने याच्यावर प्रशासकाची म्हणजे नेमणूक केली पाहिजे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतचं जे काही सर्व दप्तर जे आहे ते पूर्ण पंचायत समितीने किंवा जिल्हा परिषदेने ते ताब्यात घेतलं पाहिजे. आणि सर्व कामं जे काही कामं दाखवलेले आहेत त्यांनी किंवा माझी जे काही कामाची कामाची तक्रार आहे त्या सर्व कामाची जिओ टॅगिंगच्या फोटोसहित तो पूर्ण सगळा अहवाल आला पाहिजे. उदाहरणामध्ये जर सांगायचं म्हणलं पाईपलाईन केलेले असेल त्याचं पेमेंट करायच्या अगोदर पाईप असेल मोटर असेल वायर असेल हे ज्यावेळेस आपण आणत असतो त्याच्या अगोदरचे जिओ टॅगिंगचे फोटो असले पाहिजे. त्याच्यानंतर किंवा महिलांना यांनी जे काही प्रशिक्षण दिलेलं दाखवलेलं तसं त्या जिओ टॅगिंगचे 34 दिवसाचे प्रशिक्षणचे फोटो पाहिजे. आणि 24 महिलाचे जे काय 92 महिला केलेले जे खोट्या सह्या करून दाखवलेले त्याचं पण यांनी तपासणी केली पाहिजे.